बुलेटिनची सुरुवात करूया एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होतीये। महापालिका निवडणुकीवर दोन्ही भावांची थेट चर्चा होत असल्याची माहिती आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा भेट होती आणि यावेळी कोणतेही कौटुंबिक कारण नसून महापालिका निवडणुकांसंदर्भात थेट चर्चा होत असल्याची माहिती आहे। जागा वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरतो का या भेटीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या जे दोन मतप्रवाह निर्माण झालेले आहेत त्या संदर्भात या भेटीमध्ये काय चर्चा होते याकडेही लक्ष असेल। कारण का काँग्रेसचा विरोध अजूनही स्पष्ट आहे। मनसेसोबत जायला काँग्रेस तयार नाही, कारण का आमच्या विचारधारांमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये प्रचंड तफावत असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत जाण्याची तयारी देखील केलेली आहे, कारण का आमची नैसर्गिक आघाडी कायमच राहिलेली आहे। पण महानगरपालिकेमध्ये मनसेसोबत जायला काँग्रेस तयार नाहीये। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुंबईमधल्या समीकरणासंदर्भात आणि एकूणच महाराष्ट्रासंदर्भात या दोन भावांमध्ये नेमकी काय चर्चा होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्याही आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं आपण पाहतोय। गेल्या काही महिन्याभरात सातत्याने ठाकरे बंधूंमध्ये गाठीभेटी होत आहेत। सार्वजनिक ठिकाणी असेल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी असेल, ठाकरे बंधू एकत्र येताना आपण पाहतोय। अगदी मोर्चामध्ये सुद्धा या ठाकरे बंधूंची एकी आपण पाहिली होती। महाविकास आघाडीची ही एकी पाहिली होती। काँग्रेस देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेलं होतं, पण त्यानंतर मात्र काँग्रेसनं मनसेच्या प्रवेशाला विरोध केलेला आहे। मनसेला महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत उद्धव ठाकरेंकडून, कारण का मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला मुंबईमध्ये फायदा होऊ शकतो असं समोर आलेलं होतं। आणि यानंतर थेट जाऊयात किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाच्या नेत्या सध्या आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होते आणि थेट राजकीय कारणासाठी हे भेट होते असल्याचं समोर आलेलं आहे। साधारण काय अंदाज, यापुढे काय समीकरण ठाकरे बंधूंमध्ये पाहायला मिळेल, महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल? पुण्यामध्ये आपण बरेच दिवस या गोष्टीवर चर्चा करतो आहोत। दोन्ही भाऊ वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र येत आहेत आणि लवकरच काही युतीबद्दल पण घोषणा करतील। पण या सगळ्यामध्ये घोषणा करतील, युती नाही, आघाडी। हो, पण या सगळ्यामध्ये किशोरीताई असं आहे की महाविकास आघाडीमधला तुमचा जो मित्रपक्ष आहे काँग्रेस, त्यांचा मात्र मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी विरोध आहे आणि अशात उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत। काय घडतंय सध्या महाविकास आघाडीमध्ये? काय चांगलं घडतंय, काही हे नाही आहे आणि आपण त्यांच्याशी म्हणजे प्रमुखांशी पण बोलतो। ओके किशोरीताई, या सगळ्यामध्ये जर किशोरीताई, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।